नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचं निमित्त म्हणजे शुक्राचार्य यांचं जगातील एकमेव मंदिर असलेलं स्थान म्हणजे कोपरगाव भेट. कोपरगावामध्ये गेल्यानंतर आपण मंदिराला भेट दिली, शुक्राचार्य मंदिराला. तर तिथे गेल्यानंतर मंदिराचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी आपल्याला या मंदिराबद्दल संपूर्ण माहिती दिली. त्यांनी मंदिराचा इतिहास सांगितला, आपल्याला मंदिरामध्ये वार्षिक होणारी पूजा सांगितली, मंदिरामध्ये लग्न सोहळे केले जातात त्याबद्दल आपल्याला पूर्णपणे त्यांनी माहिती दिली आणि पूर्ण सहकार्य केलं. तर आपण आता तीच व्हिडिओ पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप सारी माहिती भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे शुक्राचार्य मंदिर कोपरगाव इथे. हा शुक्राचार्य मंदिरचा प्रवेशद्वार आहे. बेलाची पानं फुलाला नमस्कार मित्रांनो, आज आपल्या सोबत आहे शुक्राचार्य मंदिराचे अध्यक्ष. तर सर, थोडक्यात तुमच्याबद्दल मला माहिती सांगशाल? नमस्कार, जय शुक्राचार्य. मी बाळासाहेब म्हाळूजी आव्हाड, गुरु शुक्राचार्य मंदिर जी देवस्थान जे आहे त्या ट्रस्टचा मी अध्यक्ष आहे. हे जे मंदिर आहे हे गुरु शुक्राचार्यांचं मंदिर आहे. या मंदिराच्या बाबतीत असं म्हटलं जातं की हे या भारतातील किंवा या पृथ्वी तलावरील शुक्राचार्य महाराजांचं असणारं हे एकमेव मंदिर आहे. आणि याचं कारण असं की ह्या मंदिरामध्ये शुक्राचार्य महाराजांचं वास्तव्य होतं. प्रत्यक्षात त्यांचा आश्रम इथे होता, ते इथे राहिलेले आहेत. त्यांच्याकडे असलेला दुर्मिळ असा संजीवनी मंत्र की ज्याद्वारे ते मृत व्यक्तींना पुन्हा जिवंत करत असत, तो संजीवनी मंत्र त्यांच्याकडे होता. त्या मंत्राच्या सिद्धतेसाठी ते कोपरगावला आले. त्यांचा आश्रम इथे होता. त्या मंत्राचा, संजीवनी मंत्राचा प्रत्यक्ष वापर आणि उच्चारण या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे या मंदिराचं जे महत्व आहे ते या संजीवनी मंत्राच्या उच्चारामुळे पवित्रता इथली जी आहे ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे अशी लोकांची भावना आहे. आणि प्रत्यक्षात त्याची प्रचिती लोकांना येते सुद्धा आहे. सर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगशाल की इथे कोणत्या कोणत्या प्रकारच्या पूजा केल्या जातात? हो, अवश्य. इथे सर्वात प्रथम म्हणजे या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं समजलं जातं की या मंदिराला गुरु शुक्राचार्यांचं असं वरदान आहे की येथे शुभ कार्य जर तुम्हाला करायचं असेल, कुठलंही शुभ कार्य जर करायचं असेल, म्हणजे विवाह झालं, लग्न झालं, लग्न कार्य वगैरे, तर तुम्हाला मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. यामागे एक छोटीशी कथा आहे. मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. शुक्राचार्य महाराजांची कन्या जी होती देवयानी नावाची, शुक्राचार्य महाराजांची कन्या देवयानी, हिचा विवाह त्या काळी राजा ययाती, हस्तिनापूर नरेश राजा ययाती यांच्या बरोबर झाला होता. हस्तिनापूर पुरुष राजा ययाती हे क्षत्रिय होते आणि शुक्राचार्य हे ब्राह्मण असल्यामुळे ब्राह्मण कन्या आणि क्षत्रिय हे पृथ्वी तलावरचं पहिलं आंतरवर्णीय मॅरेज, म्हणजे आजच्या भाषेत ते इंटरकास्ट मॅरेज किंवा आंतरजातीय विवाह हा पहिला पृथ्वी तलावरचा या ठिकाणी झालेला आहे. त्यावेळेस ज्यावेळेस त्यांचं पाणीग्रहण संस्कार झाले त्यांच्यावर, राजा ययातीने देवयानीला एका विहिरीतनं हात देऊन वर काढलं. त्यावेळेस ते एकमेकांचा हात त्यांच्या हातात आला. त्याला पाणीग्रहण संस्कार म्हणतात. म्हणजे स्त्रीचा आणि पुरुषाचा हात एकमेकाच्या हातात आला की पूर्वीच्या काळी असं समजलं जायचं की त्यांच्यावर पाणीग्रहण संस्कार झाले, म्हणजे त्यांचा विवाह झाला असं समजलं जायचं. तर देवयानीला वाचवण्यासाठी म्हणून राजा ययातीने हात देऊन तिला वर काढलं तर विहिरीतनं, आणि त्यामुळे त्यांच्यावर पाणीग्रहण संस्कार झाले होते. पण त्यावेळेस नेमका सिंहस्थ काळ चालू होता, ग्रह नक्षत्र अनुकूल नव्हते, म्हणून महाराजांनी त्यांचा विवाह तर लावून द्यावा लागणार होता. म्हणून महाराजांनी इथे आश्रमामध्ये विवाह सिद्ध होम केला, मोठा विवाह सिद्ध होम केला, सर्व ग्रह नक्षत्र अनुकूल करून घेतले आणि त्यांचा विवाह लावून दिला. तो पहिला आंतरजातीय विवाह इथे झाला. त्यानंतर या भूमीला त्यांनी असं वरदान दिलं की येथून पुढे कुठलंही शुभ कार्य तुम्हाला जर करायचं असेल या भूमीमध्ये तर मुहूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे या मंदिरामध्ये बिगर मुहूर्ताचे विवाह होतात.
त्याचबरोबर ज्यांचा विवाह, ज्या मुलाचा किंवा मुलीचा विवाह जुळत नसेल, त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये काही अडचणी येत असतील, तर त्यांनी इथे येऊन जर महाराजांना अभिषेक अर्पण केला तर त्यांचा विवाह जुळतो. म्हणजे आमच्याकडे विवाहाची समस्या घेऊन येणारी जवळजवळ 90% संख्या तीच आहे की अभिषेक करणाऱ्यामध्ये 90% संख्या ही विवाह जुळणाऱ्यांचीच असते. आणि त्याबरोबर त्यांचा रिझल्ट सुद्धा 90%च्या वरती आहे की त्यांनी एकदा, दोनदा, तीनदा अभिषेक अर्पण केला, ज्याप्रमाणे त्यांच्या समस्या असतील त्या प्रमाणात अभिषेक अर्पण केला की त्यांच्या समस्या सुटतातच, त्यांचा विवाह जुळतोच. सर, इथे आम्ही ऐकलं की इथे लग्न सोहळे भरवले जातात, तर त्याबद्दल तुम्ही थोडक्यात माहिती देशाल की जर इथे कोणाला येऊन लग्न करायचं असेल तर त्याची काय व्यवस्था असते आणि मंदिरातर्फे काय पुरवलं जातं आणि कसं असतं? इथे विवाह, कारण या लग्नाचं वैशिष्ट्यच असं आहे की इथे विवाहाला मूर्त पाहण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे आणि इथे केलेले विवाह हे दीर्घकाळ टिकतात अशी मान्यता असल्यामुळे इथे अनेक जण विवाह करण्यासाठी येतात. ज्यांना थोडक्यात करायचं असतं ते सुद्धा येतात आणि ज्यांचं मोठ्या प्रमाणात असतं, विवाह सोहळा असतो, ते इथे येऊन वैदिक पद्धतीने, धार्मिक पद्धतीने लग्न करतात आणि मग मोठ्या प्रमाणात आपल्या घरी जाऊन रिसेप्शन वगैरे करतात. असे सुद्धा अनेक लोक भक्त आहेत की ते इथे येऊन विवाह करतात. तर विवाह करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम वयाची अट आहे. ती वयाची अट आम्ही पूर्ण असल्याशिवाय आम्ही विवाह घेत नाही. वधू आणि वराचं वय कायदेशीर याच्याप्रमाणे पूर्ण असलं पाहिजे. त्यांना 2-2 आधार कार्ड, म्हणजे त्यांचे फोटो आणि आधार कार्ड लागतात. दोन्ही बाजूचे 2-2 साक्षीदार लागतात, त्यांचे आधार कार्ड आम्ही घेतो. बाकी दुसरं आमच्याकडे कुठलीही अट नाही. सर्व प्रकारचे विवाह इथे केले जातात. त्यासाठी नॉमिनल फीज आम्ही घेतो, जास्त काही घेत नाही. ज्यांना मोठ्या प्रमाणात करायचं असेल तसे सुद्धा विवाह इथे होतात. त्यांच्यासाठी जर ज्यांना आपल्या वऱ्हाडांना किंवा येणाऱ्या पाहुण्यांना जेवू घालायचं असेल तर त्याची सुद्धा सोय इथे आहे. किचन वगैरे सर्व पद्धतीने सुसज्ज असं आमचं कार्यालय, म्हणजे मंदिर आहे. फक्त त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रमाणात फीज घेतली जाते. बाकी गैरव्यवहार किंवा गैरप्रकार आपल्याकडे कॅपॅसिटी आहे, म्हणजे माणसाची जर लग्नासाठी कमीत कमी आपल्याकडे 1000, 1500, 2000 लोक आले तरी मंदिरामध्ये मावू शकतात, इतकी मोठी कॅपॅसिटी आहे. मंदिराचा पूर्ण ओऱ्या ज्या आहेत चारी बाजूनी मंदिराच्या कम्प्लीट लाकडी बांधकाम केलेलं, जे पुरातन जवळजवळ 450-400 वर्षापूर्वीचं बांधकाम केलेला परिसर आहे आणि अतिशय थंड परिसर आहे. उन्हाळ्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम नाही, हिवाळ्यामध्ये सुद्धा काही अडचण नाही. सगळ्या पद्धतीचा प्रकार आहे. इथे किचन वगैरे पण आहे. कोणाला लग्न करायचं असेल तर त्याच्यासाठी बुकिंग किती आहे, दिवस आधी आणि कसं आहे बुकिंगचं कसं आहे, विवाह ज्यावेळेस जनरली होतात त्यावेळेस अगोदर बुकिंग केलेलं चांगलं असतं, किंवा आपण फोन करून बुकिंग कन्फर्म करू शकता. मग पैसे ऍडव्हान्स भरून बुकिंग करू शकता. फक्त कसं असतं, तारीख अवेलेबल असेल तर आम्ही लगेच देतो. काही वेळेस असं होतं की आजकाल म्हणजे आपल्याकडे विवाह करणाऱ्यांची शक्यतो कसं असतं की जे थोडक्यात येतात, 5-10 किंवा 20-25 लोकांमध्ये थोडक्यामध्ये येऊन लोक विवाह करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे एकाच दिवशी 2 आले, 3 आले, 4 आले तरी आम्ही ते ऍडजस्ट करतो. मंदिरामध्ये तेवढी जागा आहे, प्रत्येक ठिकाणी ते विवाह होतात. मंदिरातर्फे ब्राह्मण पुरवला जातो. ब्राह्मणांना वेगळी दक्षिणा द्यायची आवश्यकता नसते. मंदिरातर्फे त्याचं विवाहाचं एक सर्टिफिकेट म्हणजे प्रमाणपत्र दिलं जातं, ते सुद्धा मंदिरातर्फे दिलं जातं. नॉमिनल फी घेऊन आपण हे सर्व करतो. आणि इथे सर्व प्रकारचे विधी विवाहाच्या वेळेस केले जातात, म्हणजे होम हवनापासून सप्तपदी वगैरे, मंगलाष्टक म्हणून सर्व प्रकारचे धार्मिक पद्धतीने विवाह केले जातात. थँक्यू सर. अजून कोणते प्रकारची इथे पूजा केल्या जातात? त्याचबरोबर ज्यांचं रिमॅरेज झालेलं आहे, म्हणजे ज्यांचं मॅरेज झालेलं, ऑलरेडी लग्न झालेलं आहे, त्यांच्या वैवाहिक जीवनात जर काही अडचणी असतील तर त्या सुद्धा इथे त्यांनी जर इथे येऊन पुनर्विवाह केला, रिमॅरेज केलं, तर त्यांच्या सुद्धा अडचणी दूर होऊन त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं समाधानात जातं, अशी सुद्धा एक मान्यता आहे लोकांची. त्यामुळे इथे रिमॅरेज करणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर इथे शुक्राचार्यांना अभिषेक अर्पण करण्याचे, त्यांना साकडे घालण्याचं प्रमाण तर आहेच. त्याचबरोबर इथे शांत्या सुद्धा होतात. तुमच्या ग्रह नक्षत्र शांती, तुमच्या जितक्या प्रकारच्या शांती आहेत, फक्त कालसर्प योग वगैरे ह्या शांती आपण करत नाही. बाकी सर्व प्रकारच्या शांती पूजा इथे केल्या जातात. आणि इथे गुरु शुक्राचार्य हे फक्त याच्यासाठीच नाही तर ते कलेची देवता आहेत. ज्यांचा शुक्र पॉवरफुल त्यांची कला पॉवरफुल. त्यामुळे इथे व्हिजिट करणाऱ्यांपैकी सिने कलाकार सुद्धा बऱ्या प्रमाणात, मोठ्या प्रमाणात येतात. आपल्याकडे अनुराधा पौडवाल, निशिगंधा वाड, शेखर सुमन,
नंतर अंकुश चौधरी असे अनेक कलाकार इथे येऊन गेलेले आहेत मंदिरामध्ये व्हिजिट. हे कलेची देवता आहे, पॉवरची देवता आहे, ऐश्वर्याची देवता आहे, धन देवता आहे, यश देणारी देवता आहे, कीर्ती देणारी देवता आहे, सर्वांची देवता असल्यामुळे ज्याला कुठल्याही प्रकारची समस्या असेल तो इथे येऊन महाराजांना अभिषेक अर्पण करून साकडं घालू शकतो. महाराज त्यांची मनोकामना पूर्ण करतात अशी इथे भक्तांची धारणा आहे. साहेब, हे मंदिर किती वर्ष जुनं आहे? हे मंदिर जे आहे हे मंदिर ऍक्च्युली म्हणजे तसं बघितलं तर शुक्राचार्य हे जे होते ज्यांनी सृष्टी निर्माण केली ते ब्रह्मा. त्या ब्रह्मांचे ऋषी कुळातले जे 2 पुत्र होते, एक अंगिरस ऋषी आणि एक भृगु ऋषी. भृगु ऋषींचे पुत्र शुक्राचार्य म्हणजे ब्रह्मदेवांचे नातू शुक्राचार्य. म्हणजे ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण केली त्यानंतर त्यांचं सेकंड जनरेशन किंवा दुसरी पिढी आपण म्हणूया, दुसरी पिढीचे शुक्राचार्य महाराज होते. तेव्हापासूनचा या मंदिराला इतिहास आहे. म्हणजे आता त्याला ब्रह्माने सृष्टी निर्माण केली, त्याला हजारो हजारो वर्ष होऊन गेलेत, तेव्हापासूनचा मंदिराला हा इतिहास आहे, तेव्हापासूनचे मंदिर आहे. मग जेव्हा आता तुम्ही इथे किती वर्षापासून कार्यरत आहात या पदावर? आता हे जे मंदिर आहे, हा जो मंदिर आहे सध्या हे श्री कोपरगाव बेट देवस्थान ट्रस्ट या नावाने चालवलं जातं. ह्या मंदिराअंतर्गत आमच्या ट्रस्ट खाली जवळजवळ एकूण 6 मंदिरं आहेत. त्यात गुरु शुक्राचार्यांचं एक मंदिर आहे, त्यांचे शिष्य असलेले कचेश्वर त्यांचं एक मंदिर आहे, तिथेच त्र्यंबकेश्वर महाराजांचं मंदिर आहे. संजीवनी पार जिथे प्रत्यक्षात त्यांनी संजीवनी मंत्र उच्चारला होता ते संजीवनी पार म्हणून एक मंदिर आहे. एक गणपतीचं मंदिर आहे आणि एक गावामध्ये मुरलीधरांचं मंदिर, भगवान श्रीकृष्णाचं मंदिर असं आहे. हे सर्व जे आहे एका ट्रस्ट खाली चालवलं जातं. आता ह्या ट्रस्टच्या मी साधारणतः 2000 सालापासून ट्रस्टमध्ये आहे. मी जवळजवळ 23 वर्ष झाली मंदिराची सेवा करतोय. याच्या अगोदर आमचे अनेक ट्रस्टी होऊन गेले. जवळजवळ 1852 साली इंग्रजांनी हा ट्रस्ट आपल्याला हँडओव्हर केला होता. तेव्हापासून म्हणजे आमच्या अगोदरचे जे ट्रस्टी होते हे कारभार बघतायत. सर, जेव्हा मंदिर होतं तेव्हा आता ते हे विकसित मंदिर दिसतंय, तर स्टार्टिंगला मंदिर कसं होतं त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे? आता आपण जो आल्यानंतर मला प्रश्न विचारला की हे इतकं मोठं आणि इतकं भव्य मंदिर आहे किंवा इतकं सुंदर मंदिर आहे पण याची लोकांना अजून माहिती नाही. तर ती खरी गोष्ट आहे, कारण हे मंदिर जे आता मी 2000 सालापासून इथं काम करायला म्हणजे लागलो मंदिरामध्ये. हे माझं ग्रामदैवत आहे, काम करायला लागलो. पण मंदिराची अवस्था अशी होती की मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या वर सुद्धा घरे होते. इथे दिंडी जिथे दीपमाळ आहे, जिथे तुम्हाला आता पालखी दिसते, तुम्ही शूटिंग घ्या त्याच्या जिथे पालखी आहे किंवा इथे बाजूला दीपमाळ आहे मध्ये किंवा मंदिराच्या आजूबाजूला लागून इतकी घरं होती की ते देवस्थानचीच होती, ट्रस्टचीच होती, परंतु ती भाड्याने पूर्वीच्या काळी दिलेली असल्यामुळे मंदिर एकदम अतिक्रमणित होतं. मध्ये यायला प्रवेशद्वारापासून फक्त 2 फुटाचा रस्ता मध्ये येण्यासाठी होता. त्यामुळे हे एक समस्या सोडवत आम्ही आता 10 वर्ष त्याच्यामध्येच गेले. आता मंदिर सुधारायला घेतलं कारण मंदिराची अवस्था अतिशय भयान होती. आता जे तुम्हाला सुंदर मंदिर दिसतं हे जवळजवळ 70% मंदिर पूर्ण झालेलं आहे. अजूनही मंदिराचं बरंचसं बांधकाम व्हायचं बाकी आहे, परंतु आता कुठल्याही आणि त्यामुळे मग मंदिराचा आम्ही प्रचार प्रसार केला नव्हता. कारण आपण लोकांना पूजेसाठी आणि याच्यासाठी आमंत्रित करायचं आणि बडकं मंदिर दाखवायचं ही आमची धारणा नव्हती. म्हणून आता आम्ही मंदिर आता पूर्ण सुधारत आणलेलं आहे. आता एक गोष्टी करतो आहोत. मंदिराचे हँडबिल काढलेले, मंदिरावर पुस्तक लिहिलेले आहे, ते मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण आहे. शुक्रतीर्थ या नावाने मंदिराचं पुस्तक आहे, ते मराठीमध्ये पण उपलब्ध आहे, इंग्रजी भाषेमध्ये पण उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे हेच तुम्हाला स्टोरी टेल ऍपवर ऑडिओ स्वरूपात सुद्धा ऐकायला मिळेल. 2.5 तासाचं कंप्लीट ते कथानक आहे. स्टोरी टेल ऍपवर जर तुम्ही ते पुस्तक गेलात आणि शुक्रतीर्थ हे नाव टाकलं तर तुम्हाला त्याच्यावर सुद्धा ते पुस्तक उपलब्ध मिळेल. आता वेबसाईट तयार करायचं काम चालू आहे. हळूहळू आपण त्या दृष्टीने पावलं टाकतात की जेणेकरून हे मंदिर लोकांना माहिती होईल. आता मंदिरामध्ये बऱ्यापैकी गर्दी असते, पण ही जी पब्लिसिटी आहे ही माउथ टू माउथ झालेली पब्लिसिटी आहे. त्यामुळे नुसते महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा आपल्याकडे भाविक आता भक्तगण मोठ्या प्रमाणात येतात. सर, इथे वर्षभरामध्ये कोणते कोणते उत्सव केले जातात याबद्दल थोडक्यात माहिती देशाल आम्हाला? हो, इथे काय होतं, मंदिरामध्ये तसे अनेक उत्सव होत असतात. तर या मंदिराचा सर्वात मोठा उत्सव जर समजला गेला तर तो असतो महाशिवरात्रीच्या दिवशी. कारण हे मंदिरामध्ये जी महाराजांची मूर्ती आहे ही शिवपिंडीच्या स्वरूपात आहे. महाराजांची एक प्रत्यक्षातली मूर्ती सुद्धा इथे आहे, पण शिवपिंडीच्या स्वरूपात हे मंदिर ओरिजिनली अस्तित्वात होतं. त्यामुळे महाशिवरात्री, कारण यांना शिवांशच समजले गेलेलं आहे. शुक्राचार्य हे शिवाचेच अंश असल्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात इथे उत्सव साजरा केला जातो. कमीत कमी 1.5 ते 2 लाख भाविक इथे दर्शनासाठी येतात पंचक्रोशीतनं. हा एक सर्वात मोठा उत्सव असतो. त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये कृष्ण जन्माष्टमीला अष्टमीला
शुक्र जन्म उत्सव आपण साजरा करतो. म्हणजे शुक्राचार्य महाराजांचा जन्मदिवस आहे त्या दिवशी. तो उत्सव आपण एक मोठ्या प्रमाणात साजरा करतो. त्या दिवशी शुक्राचार्यांचा जन्मदिवस असतो तो, म्हणून मग आपण शुक्राचार्य जन्म उत्सव म्हणून तो साजरा तो करतो. किती मोठ्या प्रमाणात साजरा केला तो जातो? काय असतं? आता यावेळेस आपण ज्यावेळेस आताच्या श्रावण महिन्यामध्ये, गेल्या श्रावण महिन्यामध्ये आपण तो उत्सव साजरा केला. त्याच वेळेस आपण शिव पार्वती विवाह सोहळा सुद्धा, जो शक्यतो कोणी करत नाही, तो सुद्धा आम्ही यावेळेस अरेंज केला होता. म्हणजे शुक्रजन्म प्लस शिव पार्वती विवाह असा आम्ही तो मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतला होता. त्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त आले होते. जवळजवळ 4 ते 5 हजार लोकांना आपण अन्नदान पण इथे केलं होतं. आणि मोठ्या प्रमाणात त्या याची मिरवणूक काढून शुक्राचार्य महाराजांची मिरवणूक काढली होती. मिरवणूक काढल्यानंतर इथे तो त्यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला. त्यानंतर शिव पार्वती विवाह सोहळा लावला गेला. आणि त्यासाठी मग स्थानिक इथले आमदार, सर्व साधू संत, बरेचशी मंडळी इथे उपस्थित होती त्या कार्यासाठी. तर हे कोपरगाव जे नाव पडलंय, मी ऐकले ह्याला इतिहास आहे. हो त्याबद्दल तुम्ही काय माहिती सांगू शकता आम्हाला? हो, कोपरगाव हे नाव जे पडलं, याच्या मागे सुद्धा एक इतिहास आहे. आणि हे नाव शुक्राचार्य महाराजांमुळेच पडलंय. कारण कोपरगाव महाराजांचा जो आश्रम होता हा दक्षिण तीरावर होता, गोदावरी नदीच्या, जिला दक्षिण गंगा म्हटलेला आहे. ती गोदावरी नदी इथं बेट भागातून वाहत होती. म्हणजे इथे जिथे आश्रम आहे त्या भागाला बेट म्हणतात. बेट म्हणजे आयलंड, ज्याला आपण आयलंड म्हणतो, बेट, की ज्याचा टापूवजा परिसर, की जिथे चारी बाजूला पाणी आहे. या बेटामध्ये चारी बाजूला पाणी होतं. नदी कोपरगावची गोदावरी नदी जी आहे ही नाशिकवरनं त्र्यंबकेश्वरनं वाहत कोपरगावला येत होती. बेटाला वळसा घालून ती पुन्हा पश्चिम वाहिनी व्हायची आणि मग खाली जात होती. त्यामुळे हिला पश्चिम वाहिनी सुद्धा म्हटलेलं जायचं, दक्षिण गंगा सुद्धा म्हटल्या जातात. तर ही नदी जी वाहत होती ही त्यावेळेस तिचा पाण्याचा प्रवाह प्रचंड होता. आणि नदीच्या दक्षिण तीरावर महाराजांचा आश्रम होता आणि उत्तर तीरावर शिष्य लोक राहायचे. म्हणजे त्यांच्या शिष्यांचा आश्रम हा उत्तर तीरावर होता. दर दिवशी त्यांना तो आश्रम पार म्हणजे नदी प्रवाह पार करून विद्या अभ्यास करण्यासाठी यावं लागायचं आश्रमामध्ये. त्यामुळे त्यांना तो दरवेळेचा तो त्रास लक्षात घेऊन शिष्यांचा महाराजांनी काय केलं, आपल्या हाताच्या कोपराने नदीचा प्रवाह ढकलला. त्या नदीचा प्रवाह कंप्लीट जो पूर्वीचा होता तो बदलला. तो आता सरळ उत्तर दिशेला 100 मीटर सरकला गेलाय. त्यामुळे हे जे बेटाला जी वळसा घालून नदी वाहत होती ती आता वाहत नाहीये. ती आता तिचा प्रवाह सरळ झालाय. हाताच्या कोपऱ्यांनी महाराजांनी तो प्रवाह ढकलल्यामुळे, म्हणजे प्रवाह बदलल्यामुळे ह्या भागाला कोपर असं नाव म्हटलं. कोपर, आपण याला कोपर म्हणतो, म्हणून आता याला कोपरगाव नाव पडलं, अशी एक आख्यायिका आहे. आता तो पूर्वीचा नदीचा प्रवाह आता हजारो वर्षापूर्वी बदललेला आहे. तो जुना जो नदीचा प्रवाह होता तो जुनी गंगा म्हणून ओळखला जातो. आजही तो ड्रोनच्या साहाय्याने जर बघितला तर तो स्पष्ट प्रमाणात तुम्हाला तो प्रवाह दिसतो, हजारो वर्षापूर्वीचा सुद्धा. आणि जर नदीला जर पाणी आलं, पूर आला, गोदावरी नदी समजा जर महापूर जर आला, तर सर्वप्रथम तो तिकडनं वाहिला जातो जुन्या नदीच्या प्रवाहापासून. तिथून पाणी व्हायला सुरुवात होती. त्यामुळे ह्या घटनेला, म्हणजे ही जी आपण आता ही हजारो वर्षापूर्वीची घटना आहे, हिला जरी काही लिखित आधार नसला तरी पण तो जुना नदीचा प्रवाह स्पष्ट दिसतो. त्यामुळे ही घटनाला इतकं मानलं जातं की हा महाराजांनीच बदललेला आहे. सर, इथे कोपरगाव हे लोकांना खरंच माहिती नाहीये. याबद्दल तुम्हाला महाराष्ट्राची ही खंत वाटते? म्हणजे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की या गावाबद्दल, ह्या मंदिराबद्दल लोकांना माहिती नाहीये, एवढं ते प्रसिद्ध झालं, लोकांपर्यंत पोहोचलं नाही. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, कोणाचा दोष असावा? नाही, याच्यामध्ये दोष वगैरे असं काही नाही. कारण मंदिराची माहिती जी आहे ही सर्वदूर पोहोचायला हवी होती, असं इथं येणारा प्रत्येक भाविक भक्त सांगतो की हे इतकं सुंदर मंदिर आहे आणि तुमचं जगातलं एकमेव मंदिर आहे की जिथं मुहूर्त लागत नाही किंवा जिथं शुक्राचार्यांचं प्रत्यक्षात वास्तव्य होतं. या मंदिराची माहिती आम्हाला नव्हती किंवा आम्हाला कोणाकडून तरी समजली. याला कारणच ते होतं, कारण पूर्वी तुम्हाला जे अगोदरच सांगितलं की मंदिराची हालत फार खस्ता होती, मंदिराची आर्थिक परिस्थिती सुद्धा नव्हती. त्यामुळे आणि शासनाची आम्हाला कुठलीही मदत नाही या मंदिराला. त्यामुळे हे जे काय आहे भक्तांच्या जीवावरच चालू आहे, त्यांच्या देणगीच्या स्वरूपातच चालू आहे. त्यामुळे आता जी आहे ते मंदिराची माहिती न करण्याचं कारण किंवा मंदिराची अवस्थाच पडकी, एकदम जीर्ण आणि पडकी झालेली होती. त्यामुळे आपण ती माहिती अगोदर लोकांपर्यंत गेली नाही. आता मंदिर सुधारवलेलं आहे, आता हळूहळू आपण सर्व प्रकारची माहिती देतोय. श्रीजी आता सध्याची परिस्थिती म्हणजे प्रसिद्धी झालेली आहे ही सर्व माऊट टू माऊट आहे. मी सर्व भक्तांना खरोखर धन्यवाद देईल की जर एक भक्त इथे येऊन गेला तर तो कमीत कमी 100 जणांना सांगत असेल. त्यामुळे मंदिराची परिस्थिती इतकी चांगली झालेली आहे आणि लोक नुसते महाराष्ट्रातनं नाही तर संपूर्ण देशातून सुद्धा मंदिरा भेटीसाठी किंवा महाराजांच्या दर्शनासाठी लोक येतात सध्या. सर, इथे आता कोपरगाव आहे,
पण हे नक्की येतं कुठे आणि इथे लोकांना जर यायचं असेल तर त्यांनी कसं यायला हवं आणि इथे आल्याच्या नंतर इथे राहण्याची काही सोय हॉटेल्स असतात की कसं जर लोक लांबून आले तर त्यांच्यासाठी काय सोयीची तुम्ही व्यवस्था इथे आहे? कोपरगाव, आता हे मंदिर जे आहे हे कोपरगाव पासून एक अर्धा किलोमीटर फक्त जुनं कोपरगाव म्हणून ओळखलं जातं, याला बेट म्हणतात, या भागात आहे. इथून एक 5 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर कोपरगाव आहे. तुम्हाला जर स्टे करायचं असेल, मंदिराची सध्या तशी कुठलीही सोय नाही, मंदिरातर्फे भक्त निवास वगैरे काही बांधण्यात आलेलं नाही अजून, त्या दृष्टी आमचे प्रयत्न चालू आहेत. पण तुम्हाला जर राहायचं असेल तर वगैरे तर कोपरगावमध्ये हॉटेल्स आहेत, स्वस्तामध्ये सुद्धा व्यवस्थित मिळू शकतात असे हॉटेल आहेत. नाही तर इथून 13 किलोमीटर जर गेलात तुम्ही दक्षिणेकडे, मंदिराकडनं दक्षिणेकडे जर गेलात तर शिर्डी जे जगप्रसिद्ध ठिकाण आहे साईबाबांचं, शिर्डीपासून फक्त 13 किलोमीटर अंतरावर कोपरगाव आहे. म्हणजे तुम्ही शिर्डीला स्टे करून कोपरगावला येऊ शकता. शिर्डीला स्टे केल्यानंतर उत्तर दिशेला यायचं मनमाडकडे, 13 किलोमीटर कोपरगाव आहे. किंवा मनमाडला जर उतरलं, मनमाड जंक्शन स्टेशन आहे, मनमाडला उतरलात तर मनमाडहून शिर्डीकडे यायचंय, किंवा शिर्डी रेल्वे स्टेशनला उतरलात तरी तुम्हाला म्हणजे सोपं आहे, सगळीकडनं ऍक्सेस आहे, सोपं आहे, येण्यासाठी काही अडचण नाही. स्टे करण्यासाठी कोपरगाव आहे किंवा मग शिर्डी आहे. थँक्यू. तर मित्रांनो, जगातील एकमेव अशा शुक्राचार्य मंदिराबद्दल माहिती ऐकून तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून या मंदिराबद्दल लोकांना कळेल आणि त्यांचाही फायदा होईल. धन्यवाद.